आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 79वा स्वातंत्र्य दिन प्रभात फेरी, ध्वजपूजन, ध्वजारोहण, विद्यार्थी भाषणे व शैक्षणिक साहित्य वाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला। स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, भारत आमचा प्राण, तिरंगा त्याची शान आदी संदेश फलक हातात घेऊन प्रभात फेरी काढली। ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्या सुरेखा लोहकरे, अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे, ग्रामसेवक हनुमंत तारडे यांनी ध्वजपूजन व सरपंच सविता कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी लोहकरे, शरद बँकेचे संचालक मारुती लोहकरे यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक के लोहकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत गायनाने झाली। यावेळी कृषी विभाग वरिष्ठ लिपिक चिंतामण गेंगजे, काळू कुऱ्हाडे, नामदेव गेंगजे, पांडुरंग थोरात, लीलाबाई लोहकरे, लक्ष्मण पोखरकर, संतोष भोर, योगिता भोमाळे, अक्षय कुऱ्हाडे, सुनील कुऱ्हाडे, स्वप्नील अस्वले, अंकुश लोहकरे उपस्थित होते। शूरवीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या आठवणींना विद्यार्थी आर्या कुऱ्हाडे, स्वराज शेळके, अनुजा भोमाळे, सिया पवार, प्रणव लोहकरे, श्रुती भोमाळे, अक्षदा तिटकारे यांनी भाषणातून उजाळा दिला। सामाजिक कार्यकर्ते विनायक लोहकरे यांनी आपली मुलगी चारवी हिच्या वाढदिवसानिमित्त ड्रॉइंग किट घोडेगाव येथील प्राध्यापक कैलासवासी सतीश रामचंद्र भंडारे यांच्या स्मरणार्थ ओम भंडारे यांच्याकडून लेखन साहित्य पॅड, शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जाधव यांच्याकडून वह्या आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। मारुती लोहकरे, सुरेखा लोहकरे यांनी मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष थोरात यांनी मानले। खाऊ वाटप व पसायदान गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। सभा मंडपी स्वागत झाले, दहा दिशांनी गुरुजनाने सभा मंडपी स्वागत झाले। पूर्ण नियोजित अपूर्व घडले, पूर्ण नियोजित अपूर्व घडले, सावल्या नजरा, सावल्या नजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक, नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी शिल्पकारो सारे कल्पक, शिल्पकार सारे कल्प, जीवन या नजमरा, जीवन या समरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा। धन्यवाद। पसंत त्या मातीतल्या प्रेमामध्ये शहीदांच्या त्यागाला करूया वंदन। जय हिंद जय भारत हेच आपले बंधन। सर्वांना माझे नमस्कार। माझे नाव सर आज 15 ऑगस्ट
आपण सर्वजण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो. प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी मानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी 15 ऑगस्ट इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपला देश स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. या सर्व शूरवीरांना माझा सलाम. स्वतंत्र सैनिक लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे. लोकमान्य टिळक हे एक समाजसुधारक व लेखक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी जबरदस्त घोषणा केली. त्यांनी समाजातील एकता आणि राष्ट्रप्रेम वाढविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली. जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली. लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केसरी व मराठा ही 2 वर्तमानपत्रे सुरू केली. सर्वांना माझा नमस्कार. व्यासपीठावर जमलेले प्रमुख असे पाहुणे, आपल्या आदिवासी भागातील पश्चिम विभागातील सर्वांचे आदरणीय नेते, श्री मारुती भाऊजी लोहकरे, शरद सहकारी बँकेचे संचालक आणि पोलीस उपनिरीक्षक आमचे मामा, त्यांचंही मी इथे स्वागत करते. आणि बाकीचे आपले आजी नेते, गावातले ग्रामस्थ आणि महिला भगिनी आणि आपले बालचिमुकले मित्र आणि मैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. आज ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्यांनी बलिदान दिले त्या वीरांना सर्वप्रथम माझं नतमस्तक करते की त्या शूरवीरांमुळे, त्यांच्या बलिदानामुळे आपला भारत स्वतंत्र झाला. आणि 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा स्वातंत्र्य मिळाले. मला आज या दिवशी एकच गोष्ट सांगायची, खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे का? आज आपल्या महिला असो, मुली असो किंवा बहीण असो, आई असो, अजूनही खरंच त्यांना स्वातंत्र्य मिळाले का? आज या दिवशी मला सांगायचंय. आज तुम्ही टीव्हीला बघता, बऱ्याचशा अशा बातम्या आहेत, मग 4 वर्षाच्या मुली असो किंवा कॉलेजच्या मुली असो, त्या खरंच त्यांना स्वातंत्र्य मिळालंय का? आज बलात्काराचे प्रकरण असे घडतायत, आपल्या मुली सुरक्षित नाहीयेत. मला आज या दिवशी एकच सांगायचे की आपल्या पालकांनी किंवा महिलांनी आपल्या मुलींना थोडंसं सांगायला पाहिजे. आज शाळेमध्ये सांगतात गुड टच काय, बॅड टच काय, अशा गोष्टी आपण मुलींना सांगितलं पाहिजे. पण ह्या ज्या माझ्या समोर बसलेल्या ज्या निरागस हास्य, स्वच्छ सुंदर हास्य ते घेऊन बसलेले असतात, पण त्यांना पुढचं काय ते माहीत नसतं. आपणच थोडं पालकांनी थोडंसं समजून घेतलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आपल्या मुली आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत. आणि दुसरी एक गोष्ट, संस्कृती, आपली संस्कृती ही जपून ठेवली पाहिजे, टिकून ठेवली पाहिजे. जी सर आज भात लावणीचा जो उपक्रम राबवतात, अत्यंत खूप असं सुंदर असा उपक्रम आहे. ज्या मुलांना जो शेतीत आपले आई वडील असो, आजी आजोबा असो, जे काय शेतीत काम करतात, ते मुलांना जे उद्भवलं पाहिजे, जेणेकरून पुढे त्यांनी शेती केली पाहिजे. असंच एक जे म्हणजे आता जी मुलं शिकतात, शिकल्यानंतर नोकऱ्या करतात आणि नोकरीसाठी त्या आपले गाव सोडून पुणे असो, चाकण असो, MIDC ला कामाला जातात किंवा सरकारी नोकऱ्या करतात. जे सर मामा आमचे सरकारी नोकरीला आहेत, जरी रिटायर झाले तरी ते आपल्या गावी आले, बरोबर. नोकरी केली तरी आपण ठीक आहे, फार 50 वर्ष राहू किंवा 30 वर्ष राहू. रिटायर झाल्यानंतर आपल्याला आपल्या गावालाच राहायला लागतं. ते गावाला चालेल की नाही. मग तेच गावाला आल्यानंतर जे आपली मुलं पण जे शहरात राहतात, त्यांना शेतीमध्ये काय करतात, कसं करतात ते काहीच माहित नसतं. त्यामुळे आपली संस्कृती ही विसरली नाही पाहिजे, संस्कृती टिकून ठेवली पाहिजे. धन्यवाद. एवढं बोलून मी थांबते. खाऊ आणून दिला म्हणजे आपली जबाबदारी संपते असं नाही. खाऊ तर हा काय तुम्ही आणून देताय हे चांगली गोष्ट आहे, परंतु आपल्या पाल्याकडे आपला शाळेत जातो की नाही, तो व्यवस्थित शिकतो की नाही, तो घरी आल्यावरती काय करतो, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण लक्ष दिलं पाहिजे. पूर्वी कसं असायचं की एकदा शाळा सुटली का मुलाला गोरा करण्यातच बाकरांका पाठवलं जायचं किंवा शाळेला दांडी म्हणून बाकरांच्या गोरांका पाठवलं पाहिजे. मग आवडीचं सीझन करायला पाहिजे. आता तशी परिस्थिती राहिली नाही, अशी जनावरही राहिली नाही, काही परिस्थिती राहिली नाही. परंतु आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहोत. हे मला सांगायचं की आपण मुलांकडं
आपण संध्याकाळी स्वतःहून थोडंसं काही वडिलांनी मुलाला मुलीला घेऊन बसलं पाहिजे. त्यांच्या शिक्षणामध्ये काय प्रगती होते, काय येते काय नाही ते पाहिलं पाहिजे. येते नाही येत नसेल येत तर गुरुजींकडे येऊन बसला पाहिजे. तर माझ्या ह्या बाळाला आज हे येत नाही ते तुम्ही थोडंसं शिकवा, आमचं काही थोडं ऐकत नाही. या सगळ्या गोष्टी आपण आज मुलांचं आणि शिक्षकांचं आपलं हे कोऑर्डिनेशन नातं राहिलं पाहिजे. हे नातं आपल्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त घडावं, आपल्या निघातील चांगली सुशिक्षित पिढी घडावी आणि ती सुद्धा क्वालिफाईड घडावी. ही अशी मी 15 वर्षा दिवशी त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला विनंती पण करतो की आपण सर्व मुलांनी सर्व पालकांनी हे एखाद्याने तरी ध्येय ठेवावं. का या शाळेतला विद्यार्थी हा झाला तो एक गट शिक्षण अधिकारी झाला का, गट विकास अधिकारी झाला का, तहसीलदार झाला, हे स्वप्न पाहण्याची आपण काही सगळ्यांनी उत्कांक्षा ठेवावी. ही आमची जी अपेक्षा ही अपेक्षा आपल्याकडून पूर्ण होईल. ही अपेक्षा या आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने गुरुजींनी ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की आज अशी परिस्थिती आहे की काही शाळांचे पट संख्या 2 आहे आणि शिक्षक 2 आहेत. आज त्या शाळा शासन बंद करायच्या मार्गाकडे आहे की त्या शाळा बंद करून एक शाळा करायची की ती पोरं गाडीने न्यायची आणि त्या शाळेत ठेवायची. आपल्या शाळा बंद होण्याच्या मार्गाकडे आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, आपला 12चा जरी पट असला तरी अजून 2 पटसंख्या कशी वाढेल, त्या 3 पटसंख्या 15 पर्यंत कमी कशी होईल या बाबतीत दुसऱ्या कुठल्या शाळेचा विद्यार्थी जिथून बाहेर जातोय पण तो इंग्लिश मिडियमला जात होता, तिकडे जात होता, जायचा बंद झालाय, घरी राहिले, अशा विद्यार्थ्याचं नाव आपल्या शाळेत घालावं आणि आपली पटसंख्या वाढवावी. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 79 72 82 24 33 व 80 10 25 09 54.